अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांना धडा शिकवण्याकरता एक डाव टाकलाय. त्यांची हीच खेळी ट्रेड वॉरची सुरुवात मानली जाते. मात्र हाच निर्णय अमेरिकेला सुद्धा गोत्यात आणू शकतो. ट्रम्प यांच्या याच निर्णयाचा भारतावरही परिणाम होणार आहे. तो कसा हे पाहूयात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यांचा हा निर्णय ट्रेड वॉरची नांदी मानली जाते. मेक्सिको, कॅनडा आणि चीन नंतर अमेरिकेनं भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावलाय. 2 एप्रिलपासून भारताला हा टॅरिफ लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सांभाळल्यानंतर लगेचच अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. याआधी ट्रम्प भारताला टॅरिफ किंग म्हणाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्यानंतर भारतासाठी अमेरिका वेगळी भूमिका घेईल ही आशा निष्फळ ठरली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. यावरून भारताच्या व्यापारावर होणारा परिणाम लक्षात येऊ शकतो. Not possible if we don't also have export as a driver. ट्रम्प यांच्या मानसिकतेमुळे अमेरिकेतील लोकांचीच हानी होणार आहे. येत्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था महागाईनं ग्रासलेली राहील. त्यामुळे ट्रम्प यांचे धोरण त्यांच्याच देशासाठी अपायकारक असेल. Sounding applause he got in the Congress, I think, I don't know, Senate or Congress, is not a good sign because this is going to hurt Americans as well. Remember that high import tariffs on goods imported into America will cause inflation to go up. Already there is, high inflation, and in fact there is one theory that one of big factor leading to President Trump's victory over Biden was the inflation. पोलाद आणि धातू उद्योगाला फटका बसणार. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादनावर शुल्क वाढवलं होतं. IT क्षेत्रातील बहुतेक कंपन्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेला सेवा पुरवतात. टॅरिफमुळे IT कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळण्यात अडचणी निर्माण होतील. औषध कंपन्यांची अमेरिकेबरोबरच्या व्यापारातनं अब्जावधींची उलाढाल होते. त्यांना टॅरिफमुळे फटका बसेल आणि शुल्क वाढल्यानं किमती वाढून निर्यातीवर परिणाम होईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे. टॅरिफमुळे भारतीय कारची विक्री मंदावेल. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच वाहन निर्मिती क्षेत्राशी निगडीत छोट्या उद्योगांना याचा फटका बसेल. अमेरिका ही वस्त्रोद्योगासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. कापडावर शुल्क वाढवल्यावर किंमत वाढेल आणि मागणी कमी होईल. व्हिएतनाम आणि बांगलादेशला याचा फायदा होईल. याचबरोबर कृषी क्षेत्रालाही वाढलेल्या टॅरिफचे परिणाम भोगावे लागतील. निर्यात, निर्मिती, त्यासाठी लागणारा कच्चा माल अशी साखळी अर्थकारणावर परिणाम करत असते. म्हणजेच बड्या उद्योगांची भरारी कच्चा माल पुरवणाऱ्या छोट्या उद्योगांना चालना देत असते. मागणीवर परिणाम झाला की उत्पादन कमी होतं. सध्या भारतात काही क्षेत्रात मंदीची झळ बसत असताना अमेरिकेचा निर्णय हा खच्चीकरण करणार आहे. ट्रम्प यांच्यामध्ये भारत अमेरिकेच्या ऑटो सेक्टरवर 100% टॅरिफ लावतो. जे देश अमेरिकेकडनं जेवढा कर वसूल करतील तेवढाच कर त्यांच्या उत्पादनांवर लागेल असं ट्रम्प यांचं धोरण जरी असलं तरी ट्रम्प यांना भारत आणि अमेरिकेदरम्यानचा ट्रेड सरप्लस नको आहे. ट्रेड सरप्लस म्हणजे जेव्हा एखादा देश आयातीपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवा निर्यात करतो त्याला ट्रेड सरप्लस म्हणतात. भारतानं अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करावं अशी ही ट्रम्प यांची इच्छा असल्याचं दिसतंय. Countries have used tariffs against us for decades and now it's our turn to दशकभरापासून हे देश आपल्या विरोधात टॅरिफचा वापर करत आहेत. आता आपली वेळ आहे त्यांच्या विरोधात टॅरिफ लावण्याची. युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा, तुम्ही ऐकलं असेलच, आपण आकारतो त्यापेक्षा जास्त शुल्क आकारतात. मग आपण का नाही? भारत ऑटो सेक्टरवर 100% टॅरिफ लावतो. जे देश अमेरिकेवर जेवढा टॅरिफ लावतील तेवढाच टॅरिफ त्यांच्यावर लावला जाईल. अगदी सोपं आहे. भारत अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 82.53 अब्ज डॉलर्स इतका होता. अमेरिकेने भारतातनं 52.89 अब्ज डॉलर्सची आयात केली. भारताच्या एकूण निर्यातीच्या 18.6% इतकी ती होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत निर्यात 22% वाढली. जर दोन देश एकमेकांवर असेच कर वाढवत राहिले तर विदेशी वस्तू महाग होतील. यातून व्यापार युद्ध सुरू होऊन त्याचा परिणाम
पुरवठा साखळीवर, उत्पादनांवर, त्यावर आधारित उद्योगांवर आणि रोजगारावरही होतो. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयाचे होणारे दूरगामी परिणाम पाहता भारत यावर काही तोडगा काढण्यात यशस्वी होतो का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.